श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, थंबनेल किंवा टायटल बघून तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहेत हे निश्चितच आहे. कारण मी थंबनेल किंवा टायटलवर तसं वाक्य टाकलेलं आहे की बघा नीट आणि डोळे उघडून बघा असं सांगितलेलं आहे. आणि एक म्हणजे ते म्हणण्याचा अर्थ काय माझा, तर बरेच लोक स्वामी सेवेत आहेत आणि ज्या ताईंचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात चॅनलवरती की ताई महाराजांची आपण सेवा करत असतो, महाराजांची सेवा करत असताना एखादी बघा लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीला वाटतं की आपलं सासर जे असतं ते सुद्धा एक महाराजांचे सेवेकरी असावेत, किंवा त्या घरात जर महाराजांचा फोटो किंवा सेवा होत असेल तर ते आपण भाग्य समजत असतो की हे घर माझं सासरचं घर जे भेटणार आहे मला ते आपलं म्हणजे स्वामींचं रूप आहे किंवा स्वामी तिथे आहेत ही कुठेतरी समाधान असते. किंवा सासू जी असते तिलासुद्धा जर एखादी सेवेकरी सून जर मिळाली तिलासुद्धा कुठेतरी एक वाटतं की स्वामींची सेवेकरी सून मला मिळाली. पण हे आपण बघतो आणि तो आनंद जो असतो त्यामध्ये तो एक वेगळा असतो. पण त्यानंतर बघा लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते, सासरी गेल्यानंतर तिला जे वागणूक मिळतं, आता मी इथे म्हणणार नाही मुलींची ते म्हणजे मुलींची सुद्धा चूक असू शकते, पण मला ज्या नवीन ज्या मुली आहेत किंवा ज्या सेवेकरी मुली आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तर आज मला द्यायची आहेत. आणि जे सेवेकरी असतात, जे सेवेकरी होऊन गेलेले आहेत, वय तुमचं झालेलं आहे, तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणून घेतात, स्वामींची सेवा आम्ही करत असतो असं जाणवतात किंवा स्वामींच्या मार्गावर तुम्ही चालत असणार, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपण जेव्हा स्वामींच्या मार्गावर चालत असतो तेव्हा आपली येणारी सून जी असते तिलासुद्धा आशा असते, तीसुद्धा सेवेकरी असल्या कारणाने तिला पण आनंद असतो. पण मात्र आपण जे तिच्यासोबत वागतो किंवा राहतो या गोष्टी घडत असतात, तिलासुद्धा कुठेतरी प्रश्न पडतो की स्वामी सेवेकरी असल्या कारणाने हे अशी वागणूक जर तुम्ही देत असणार सुनेला तर ती वाईट असते किंवा ते महाराजांना कधीच पटत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच मला जी काही कमेंट्स आली किंवा मला ज्या मुलींनी प्रश्न विचारलेत, एक पुण्याच्या ताई आहेत, त्यांचं नाव वैशाली ताई आहेत, तर माझ्यासोबत फोनवर बोलल्या देखील आणि त्यांच्यासोबतसुद्धा सेम असंच घडलं. पहिलं लग्न मोडलं, दुसरं जमलं, तो सुद्धा एक सेवेकरी मुलगा होता आणि त्यांचं लग्नाचं होकार झालं आणि काही दिवसानंतर तो मुलगा तिचा फोनच उचलत नाही. किंवा आतासुद्धा कमेंट्स जी आहे मला आलेली होती, मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना उत्तर दिलं मी आणि ताईंचा खूप म्हणजे मन दुखलेलं आहे, तर त्यांना पण मी जास्त बोलू शकत नाही. पण खरंच तुम्हाला सांगते, जर त्यांना वागणूक कशी देण्यात येते, जेव्हा स्वामी सेवेकरीचं एखादी घर असतं आणि त्या घरामध्ये जर सुनेला वागणूक कशी देण्यात येते, किंवा तुम्ही स्वामी सेवेकरी असतात आणि असे सांगूनसुद्धा फक्त ढोंग तुम्ही करतायत, सेवेचं ढोंग करत आहेत. महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे, मला याविषयी बोलायचं नव्हतं कारण माझं काम हे नाही, पण मला कुठेतरी मला ते पटत नाही आहे. माझे विचार जे आहेत त्या विचारांना ते पटत नाही आहे. नुसती आपण स्वामींची सेवा अशी करा, स्वामींची सेवा तशी करा, हे उपाय करा, ते तोडगे करा, हे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते. आपले जे बघा आपण नेहमी बोलत असतो प्रारब्ध असतात, आपले प्रारब्धाचे भोग हे असतात. पण कुठेतरी मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न इथे करेल की कुणीही असू दे, तर आपण जर स्वामींच्या सेवेत असतो किंवा जी काही सेवेकरी म्हणून घेतो, तर आपल्यात तेवढी ऐपत आहे का हो? आपण जे स्वामींनी मार्ग सांगितलेले आहेत तर ते मार्गावर तुम्ही चालतायत का हे आधी तपासून बघा. कारण आपल्या घरात येणारी सून जी असते त्या सुनीला जर आपण वागणूक देऊ शकत नाही व्यवस्थित, किंवा आपण स्वामी सेवेकरी म्हणून घेतो आणि तिला त्रास देत असतो, तिला छळत असतो, तर तुमचा सेवेकरी म्हणण्याचा कुठूनच काही पर्याय किंवा हे शब्दसुद्धा तुम्हाला बोलणं खूप व्यर्थ आहे असं मला वाटतं. आपल्या घरात येणारी मुलगी जी असते, आता मी या विषयावर बोलत आहे म्हणून याच विषयावर बोलेल, मी सासूचा किंवा मुलीचा कुठलाही घेत नाही. पण एक तुम्हाला सांगेल, आता मी सुद्धा एक कुणाची सून आहे किंवा मी सुद्धा पुढे चालून सासू होणार आहे कुणाची तरी. फक्त एवढं यामधून सांगेल, संदेश द्यायचा प्रयत्न करेल मी. तो स्वामी सेवेकरी असला तर त्यांना तर नक्कीच सांगेल, इतर दुनिया जाऊ दे, पण जे स्वामी सेवेत आहे, तुम्ही स्वामींचे सेवेकरी किंवा स्वामींचं वास्तव्य तुमच्या घरात आहे, तर तुम्ही असे वागूच का शकतात सुनांसोबत? सून जर आपल्या घरात येत असते तर ती एक मूर्ती बघा, आपण
कोरा माठ जेव्हा कुंभार घडवतो ना, जसं आपल्या मुलांना आपण घडवतो तशी सून आपल्या घरी येत असते. ती लग्न करून आल्यानंतर आपल्या घरात तिला काही माहिती राहत नाही. कोणाचा स्वभाव कसा आहे, कोण कसं वागतं, कोणाला काय आवडतं, कोणाला जेवणामध्ये काय आवडतं, या गोष्टी तिला काहीच माहिती राहत नाही. तिच्या घरात तिखट खात असतात, फिकं खात असतात, आपल्या घराचे पदार्थ वेगळे असतात, स्वयंपाकाच्या पद्धती वेगळ्या असतात, सगळ्या गोष्टी तिला नवीन असतात. तिच्या माहेरी वेगळी पद्धत असते, इथे वेगळी पद्धत असते. हे शिकून घेण्यासाठी आपण तिला मदत करायला हवी. आपल्या घरात ज्या पद्धती आहेत त्या तिला शिकवायला पाहिजेत. आणि जे शिकवल्यानंतर ती ऐकत नाही किंवा तिला करत नाही आहे ती, तेव्हा ती गोष्ट वेगळी. पण ती करत आहे तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टीला जर तुम्ही वागणूक चुकीची देत आहे त्या सुनेला, तर ते चुकीचं आहे. तुमची जर सून आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही मुलींना जीव लावतात आपल्या, त्या पद्धतीने सुनांनासुद्धा जीव लावायला शिका, असं मला तरी वाटतं. आणि मी सुद्धा कुणाची तरी सून आहे किंवा मुलगीसुद्धा आहे तर मी म्हणजे प्रामाणिक मत सांगेल की तुम्हाला सांगण्याचा एकच प्रयत्न करत आहे, जेवढा जीव आपण मुलींना लावत असतो तेवढाच जीव आपल्या सुनांना देखील लावा. जेवढं आपण जीव लावून मुलींना आपण स्वयंपाक जेवण बनवायचं शिकवत असतो, त्या पद्धतीने आपल्या सुनांनासुद्धा आपल्या घरातल्या पद्धती चालीरीती ज्या आहेत त्या शिकवा. प्रत्येक गोष्टीला आपल्या सुनेलाच दोष देणं हे चुकीचं ठरत असतं. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही स्वामी सेवेत आहेत असं तुम्हाला वाटत असतं, आपली सूनसुद्धा आहे, तर तिच्या मनावर काय परिणाम होईल. तुम्ही सेवेकरी स्वतःला म्हणून घेत आहेत आणि एकीकडे सुनेला त्रास देत आहेत. काही उपयोग नाही तुमच्या सेवेचा. आपल्या घरातली लक्ष्मी जी असते ना, ती सून असते, हे समजून घ्या. सर्वप्रथम जर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती आणून कितीही चांदीची आणा, सोन्याची आणा, ती घरात विराजमान करा माता लक्ष्मीची मूर्ती, पण घरात असणारी मुलगी आणि सून जी असते हे लक्ष्मी स्वरूप असतात. त्या व्यवस्थित राहिल्या, त्यांना समाधानी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर तिचं मन प्रत्येक शब्दानुशब्द दिवसेंदिवस जर दुखवत आहेत, अपशब्द बोलत आहेत, तर काही उपयोग नाही तुमच्या सेवेचा. तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी महाराजांना भजत असतात. महाराजांना कधीच या गोष्टी आवडत नाहीत, हे लक्षात घ्या. सेवेकरी म्हणून घ्यायचा तुम्हाला कोणताच प्रकारचा हक्क नाही. ताई आहेत त्यांनी सांगितलं की माझे सासू सासरे किंवा माळकरी म्हणून घेत होते, स्वामींची सेवा करत होते आणि मला त्रास द्यायचे, मला छळायचे. त्यांचा मेसेज होता आणि एक फोनवर त्या ताईने सुद्धा त्याच पद्धतीने मला सांगितलं. मला एवढंच म्हणायचे, तुम्ही जर स्वामी सेवेकरी स्वतःला म्हणून घेतात तर त्या मार्गाने चालायला आधी शिका. आपल्या घरात येणारी सून ती आपली असते, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने आपण मुलींचं कर्तव्य करत असतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2 मुली असल्या तर तिसरी सूनसुद्धा तुमची मुलगी आहे. त्या पद्धतीने तुम्ही जीव लावला ना, ती सून पण तुम्हाला जीव लावेल. एखाद अशी असते 100मध्ये एखाद 2 अशी असते की ती म्हणजे वेगळ्या पद्धतीने किंवा संस्कार नसतील त्या बाईला तर ती वेगळी वागेल. पण सगळ्याच सुना अशा नसतात. आपण जीव लावला तर बघा, बोलताना रानातलं पक्षीसुद्धा जवळ येतं. शेवटी तर ही व्यक्ती असते, तिला तुम्ही समजूतदारपणे व्यवस्थित सांगा. चुकली तर तिथे बोलाही, चुकल्यानंतर बोलायचं. पण तुम्ही छळ करत आहेत किंवा स्वामी सेवेकरी म्हणून घेत आहेत आणि त्यानंतर नवरासुद्धा छळ करतो, मारतो, या गोष्टी होतात आपल्या घरामध्ये. तर या कितीपत योग्य आहेत मला सांगा बरं. तुम्ही कितीही सेवा करा, कितीही काही करा, तुम्ही फक्त महाराजांची सेवा संकल्प व्यक्त करत आहेत. तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते सांगण्यासाठी तुम्ही महाराजांची सेवा करतात, तात्पुरतं करतात आणि सोडून देतात. घरात मात्र वागणूक जशीच्या तशी आहे सुनांसोबत, तर काही उपयोग नाही. तुमच्या सेवा करण्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही महाराजांची पूजा केली नाही केली, फक्त भाव ठेवला तरी चालेल, पण घरातल्या व्यक्तींसोबत चटणी भाकर का असेना पण ती सुखाची असावी, एवढं मी इथे सांगणार आहे. तर बऱ्याच मुली ज्या आहेत, आजकालच्या मुली आहेत, त्यांना पण सांगेल की आपण सुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. सासू सासरे शेवटी आपले आईवडीलसारखे असतात, त्यांचं उतारवय असतं आणि त्यांनासुद्धा काही गोष्टींचा विसर पडतो किंवा काही गोष्टी त्या म्हणजे त्यांच्यासोबत घडत असतात. समजून घ्यायचा प्रयत्न करा, तो नक्कीच. पण जास्तीचं झालं तर ठीक आहे, मी पण मान्य करू शकते की असे विचार येणं मुलींच्या मनात का विचार येतं, कारण हे स्वामी सेवेकरी असून असे घडत आहेत तर त्यांच्या मनात महाराजांविषयी कोणताच भाव राहणार नाही. यांना स्वामी सेवेकरी म्हणतात तर तुम्ही महाराजांचं नाव खाली करतायत. त्या मुलींना तेच वाटेल ना की स्वामी सेवेकरी म्हणून घेतायत आणि कोणत्या प्रकारचे सेवेकरी आहेत तुम्ही.
फक्त मतलबसाठी, पैशांसाठी, आपल्या उपयोगासाठी महाराजांचा वापर तुम्ही करतात, संकल्पयुक्त सेवा करतात. पैसा किंवा ह्या गोष्टी अडचणी आल्या की तेवढे महाराज भसतात आणि वागणूक एक आणायची तुमची चांगली नसते घरात. या गोष्टी जर असतील तर महाराजांना हे कितपत आवडतं हे तुम्हालाच विचारा. तुमच्या घरात महाराज आहेत, तिथे बसा, त्यांच्या समोर बसून या गोष्टींचं उत्तर बघा. निघतंय का तुम्हाला, प्रश्नाचं उत्तर मिळतंय का? ज्या पद्धतीने आपण सण आला, दिवाळी असो, अक्षय तृतीया, कुठलाही सण आला, त्या सणांना जर मुलींना साडी घेतो तर आपल्या सुनेला सुद्धा साडी घ्यायला शिका. आणि तेव्हाच म्हणावं की माझी सून ही जेव्हा चुकते ना तेव्हा बोलायचा अधिकार सुद्धा तुम्हाला असतो. ती जबाबदारी आपली असते. आपली सून जर आपल्या घरात येत असते ना तर ती जबाबदारी आपली असते. ज्या पद्धतीने आपल्या मुलांना आपण कपडे घेतो, सगळ्या काही गोष्टी करत असतो, त्याच पद्धतीने त्या सुनेला सुद्धा आपण स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. आणि बरेच लोक आजसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी लोक सुधारलेले आहेत, त्याबद्दल मी म्हणत नाही. खूप चांगले सुद्धा लोक असतात की ते सुनांना मुलींच्या जागी ठेवत असतात. खूप भाग्यवान ती मुलगी असते आणि खूप म्हणजे ते चांगले. आणि हे बघा, तुम्ही सेवा करा किंवा नका करा, पण अशा ज्या वागणूक तुम्ही जर करत असणार, सेवा पूजा अर्चा काही केली नाही केली, पण आपल्या सुनांना जर मुलींच्या जागी ठेवत असणार, त्यांना जीवापासून प्रेम करत असणार, जीव लावत असणार, त्यांना मान सन्मान आपल्या घरामध्ये आपलं म्हणून स्वीकारत असणार, खूप ते कर्म चांगले आहेत. तुम्ही देवदेव भसतायत, स्वामींजवळ बसतायत, 11 माळी जप करतायत, पारायण, गुरुचरित्र पारायण करतायत, दिंडोरीला जात आहेत, अक्कलकोटला जात आहेत, गाणगापूरला जाऊन पारायण करतायत, काही उपयोग नाही तुमचा पारायणांचा. तुम्ही जर घरातल्या सुनांना अशा प्रकारे तुम्ही वागणूक देतायत किंवा तुमच्या सासू सासरे असू द्या, मुलींसाठी सुद्धा सांगेल मी, तुमचे सासू सासऱ्यांना तुम्ही जीव लावत नाही, इथे सासू सासरे आपले आहेत, त्यांना सोडून द्यायचं आणि पारायण करायचं गाणगापूरला जाऊन किंवा दिंडोरीला जाऊन, अक्कलकोटला काही उपयोग नाही. त्यांच्यामध्येच देव बघा, महाराज म्हणत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे खूप मोठं, हे बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल माणसात देव बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगेल की माणसामध्ये देव बघा. परमात्मा आपल्याला स्वतःहून भेटायला येत नाही. देव सांगत नाही की मी इथे प्रकट होणार आहे, किंवा स्वामी म्हणत नाही की मी मंदिरात आहे, या मूर्तीमध्ये मी प्रकट होणार आहे, गुरुवार आहे आणि माझी पूजाच करतो. नाही. तुम्ही जर इकडे सासू सासरे आहेत, ते तळमळत आहेत जेवणासाठी, नाश्त्यासाठी, त्यांच्या गोळ्या औषधी आहेत, आणि तुम्ही जर पूजा करत आहे त्याला काही उपयोग नाही. त्यांचं तुम्ही गोळ्या औषधी टाईमोटाईम द्या. महाराजांना सांगा, महाराज थांबा, माझ्या सासऱ्यांना आधी नैवेद्य देते, म्हणजे त्यांना नाश्ता देते, तोच तुमचा नैवेद्य म्हणून तुम्ही स्वीकारा, त्यांच्या रूपात तुम्ही आहेत, बस विषय संपला. असे नाते टिकवायचे राहिले तर अशा गोष्टी कराव्या लागतात. तुमची सून आहे, सुनेला ती लक्ष्मी स्वरूप माना. तुम्ही देवातली जी देवघरामध्ये लक्ष्मी आहे तिला गजरा न लावता तुमच्या सुनेला जर गजरा आणून एक दिवस दिला ना, खूप चांगलं वाटेल तिला. सण आहे त्या दिवशी तिची हौस करा, साज शृंगार जो असतो तिला आणून द्या. ती घरातली लक्ष्मी असते, ती खुश झाली, ती मनापासून खुश झाली तर खूप महत्त्वाचं आहे. आणि सुनेचे आईवडील जे असतात, सुनेचं असं होऊन जातं, आईवडील पण राहत नाही आणि सासरचे सुद्धा जर असे करायला लागले तर तिचा खूप मन दुःखी होतं, हे लक्षात घ्या. आणि आपली सून जी असते, लग्न केल्यानंतर आपल्या मुलाची बायको असते, म्हणजे ती आपली एक जबाबदारी बनत असते, आपल्या घरातली असते. आपण देखील तर आपल्या घरातली सूनच असतो ना कधी काळी. आपण म्हणजे काही केलेलं असतं का? आपण कष्ट करून, आपण ठीक आहे मान्य करतो, आपण काबाड कष्ट करतो, किंवा आपण ज्या वस्तू असतो ते जमवत असतो, किंवा आपल्या मुलांसाठी करत होतो, या गोष्टी करतो, मी मान्य करते. पण माझं म्हणणं आहे, आपल्याला ज्या पद्धतीने काही आकांक्षा, इच्छा होत्या, आपण जेव्हा सून होतो तेव्हा आपल्या त्या पूर्ण झाल्या नाही, तर आपल्या सुनांच्या रूपात आपण त्या, म्हणजे सुना आहेत तर त्यांच्या इच्छा पूर्ण करायला शिका. या गोष्टी तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हाच महाराज तुम्हाला फळ देतील, तेव्हाच खुश राहतात. तर महाराजच नाही, कुठलेही देवी देवता असू द्या, स्वामी समर्थ महाराजांचाच विषय नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये, पण ज्या प्रश्न विचारले जातात, आजची जी पिढी आहे, जो समाज आहे, मला या विषयावर बोलायचं नव्हतं, खूप विचार केला मी या विषयावर, पण ज्या मुली मला फोनवर प्रश्न विचारत आहेत किंवा कमेंटसुद्धा ताईची आली आणि ते कमेंटचं मी उत्तरसुद्धा दिलं, पण त्या उत्तर देऊनसुद्धा त्यांचं समाधान झालं नाही की ताई असं नसतं, माणसात देव असतो, खरोखर माणसातच देव असतो, मी सुद्धा मान्य करते. पण माणसं हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचे विचार आपण नाही बदलू शकत. फक्त तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्ही जर स्वामींच्या मार्गात बसलेले आहेत, कशाला ढोंग करतात?
कशाला हे ढोंगीपणा दाखवून अंधश्रद्धा दाखवतात की मी महाराजांवर खूप विश्वास ठेवते, महाराजांना खूप पूजते, महाराजांच्या केंद्रात किंवा मंदिरात जाते. या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या घरातली जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित सांभाळा, आपल्या सुनांना जीव लावा, एवढं मी तुम्हाला सांगेल. तर या विषयावर मला जेवढं वाटलं तेवढं बोलायचा एक प्रयत्न केला आणि नक्कीच प्रामाणिक एक मत सांगेल. आपल्या घरातलं जी सून असते ती लक्ष्मी स्वरूप असते, हे लक्षात घ्या. आणि आजकाल खूप बदलत चाललं आहे, जग खूप बदलतं आहे. जेव्हा पण बघा स्त्रिया ज्या असतात, सासू असो किंवा सून असो, एकमेकांना जेव्हा समजून घेतात तेव्हाच हा प्रपंच, हा संसार जो असतो तो चालत असतो. ती पण सून जी असते ती आपलं घरदार, आई वडील सगळ्यांना सोडून आपल्या घरी आलेली असते आणि काही लक्षात घेऊन गोष्टी आपल्याला करायच्या असतात की आपल्या मुलाचा संसार हा फुलवण्यासाठी, की त्याचा प्रपंच जो आहे तो पुढे चालण्यासाठी, आपली वंश पुढे चालण्यासाठी, आपलं जे घर आहे ते सांभाळण्यासाठी आपली सून असते. या गोष्टी जर दोघींनी सांभाळून घेतल्या तर नक्कीच आपलं घर हे सुखी राहत असतं. आणि नक्कीच आपल्यामध्ये जे काही असतील लोक जे स्वामी सेवा समजतात की मी स्वामी सेवेकरी आहे आणि हे अशा गोष्टी करतात, तर तुम्हाला सांगेल काही सेवा करू नका. हे कर्माचे भोग तुम्हाला एक दिवस भोगायचेच आहेत. तुम्ही कितीही काही करा पण नंतर भोगायचेच असतात. जो चुकीचं असतं त्याला शिक्षा मिळतेच मिळते, 100% मिळते. म्हणून महाराजांचा मार्ग महाराज समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांना तुम्ही काहीच समजलं नाही असं समजेन मी. ते जे लोक असे वागतात ना, नुसतं देखावा करतात ना, काही उपयोग नाही. तुम्ही कितीही पारायण करा, कितीही काय करा, काही उपयोग नाही त्या पारायणांचा. म्हणून या गोष्टी लक्षात घ्या. या विषयावर काही चुकीचं बोलली असेल तर माफ करा, पण मला असं वाटलं कुठेतरी बोलावं. जे स्वामी सेवेकरी स्वतःला म्हणून घेतात आणि ज्या गोष्टी घरात असं वागत असतात, काही उपयोग नाही त्यांची सेवा करण्याचा, त्यापेक्षा सेवाच करू नका असं मी इथे सांगेल. मला एक संदेश म्हणून हा द्यायचा होता, हा द्यायचा मी इथे प्रयत्न केला महाराजांच्या इच्छेने. बाकी मला जे म्हणजे चांगलं किंवा व्यवस्थित वाटलं की हे चुकीचं आहे तर चुकीचंच आहे ते बोलण्याचा इथे प्रयत्न मी केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.